लग्नाच्या वादातून नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना मुंबई व डोंबिवलीत उघडकीस आली आहे। मामाने लग्नाला विरोध करून सोयरीक मोडल्याच्या रागातून मुकबधीर भाच्याने मामाच्या अवघ्या एका वर्षाच्या मुलाचे कुर्ला परिसरातून अपहरण केले। अपहरणानंतर आरोपीने चिमुकल्याला डोंबिवलीतील कोपर परिसरातील एका बंद रिक्षामध्ये सोडून घटनास्थळावरून पलायन केले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला। पोलिसांच्या सतर्कतेमुळे बंद रिक्षामधून बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली। चिमुकल्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत। या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास सुरू असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल असा विश्वास एसीपी सुहास हेमाळे यांनी व्यक्त केला। काल विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कोपर ब्रिज जवळ जी चौकी तिथील ऑटो रिक्षा स्टँड मध्ये एका ऑटोमध्ये एक बेवारस बाळ मिळून आलं होतं। सदर बाळास विष्णुनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर सोशल मीडियाद्वारे बाळाचा शोध घेण्यात आला। व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकण्यात आले आणि त्याप्रमाणे निष्पन्न झालं की विनोबा भावे नगर पोलीस स्टेशन मुंबई येथील दाखल गुन्ह्यातील अपहृत बाळ जे होतं ते हेच होतं आणि त्याप्रमाणे विनोबा भावे पोलिसांचे पथक आणि कंप्लेनंट हे विष्णुनगर पोलीस स्टेशनला आले। त्यांनी ते बाळ ओळखलेलं आहे। बाळाला सध्या शास्त्रीनगर हॉस्पिटल येथे दवाउपचारासाठी ऍडमिट केलेलं आहे। काय नेमकं कारण होतं बाळाला? त्या फिर्यादी यांचा जो भाचा होता अमन सकट याचा फिर्यादीच्या नंदेवर लग्नावरून काही वाद होते आणि त्या वादातून हा प्रकार घडलेला आहे। त्या आरोपीने या बाळाला काल पहाटेच्या सुमारास त्यांच्या घरातून किडनॅप केलेलं आहे आणि विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दीत सोडलेलं होतं।